नमस्कार मंडळी. कालची सुरुवात काहीशी अशी होती. आता सकाळी सकाळीच हे का तर सांगते. काल आणि परवा तुम्ही टेक्स्ट केले की व्हिडिओ का अपलोड केला नाही, तर त्याचं कारण आहे मी, ओमी आणि श्री तिघंजण पडलो होतो आजारी. तुम्ही म्हणाल उन्हाळ्यात सर्दी कुणाला होते, पण आता झाली. मेडिसिन तर घ्यावेच लागणार, त्याशिवाय बरं पण कसं होणार. म्हणूनच काल व्हिडिओ अपलोड झाला नाही. आणि आज थोडंसं बरं वाटू लागलं. मग म्हटलं चला, आपल्या कुंड्यांमधली जांभळाची झाडं आपली वाट बघताय. कारण जिकडे आपण सकाळी सकाळी वॉकला जातो, जिकडून देवपूजेसाठी फुलं आणतो, त्यांना आपल्याला आपल्या कुंड्यांमधली ही जांभळाची रोपं द्यायची आहेत. कारण तिथे यांना वाढण्यासाठी भरपूर स्पेस आहे. मागच्या वर्षीच्या उन्हाळ्यामध्ये खाल्लेली जांभळं टाकून ही रोपं तयार केली. आणि दरवर्षी आंब्यांचं देखील मी असंच करते. तर मी तयारी चालू केली ही रोपं काढण्याची. पण ही मुळासकट कुठलंही मूळ न कुटता काढायची होती. म्हणूनच साईडने कोरून घेतलं आणि पूर्ण मुळासकट उपटून त्याला व्यवस्थित त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं होतं. हे होते आपल्याकडचे फॉल्टी पीस, जे आपल्या मातोश्रीच्या मालामध्ये आलेले. मग त्यांचा यूज कसा करायचा, तर ही रोपं देताना यात माती टाकून यात ही रोपं घेऊन जायची होती. आपल्याकडे एकूण 5 रोपे होती. मग यांना असं कट करून घेतलं. यात थोडीशी माती टाकून ही रोपं त्यांच्यापर्यंत आपण पोहोचू. हे सगळ्यात हायटेड प्लांट होतं. याला साईडने करून झाल्यानंतर थोडंसं जोर देऊन उपटायचा प्रयत्न केला. आणि अशा प्रकारे हे माझ्या हातात आलं, कुठलंही मूळ न तुटता. या रोपट्यांची हाईट तुम्ही इथे बघू शकता. आणि 5ही रोपे कुठलंही मूळ न उखडता, म्हणजे कुठलेही मूळ डॅमेज न होता व्यवस्थित आपण काढून घेतले. आता आपण त्या छोट्या छोट्या बाटल्यांमध्ये माती टाकून त्यामध्ये ती भरून घेऊयात. आणि उद्या सकाळी फिरायला गेल्यावर त्या मावशींना देऊ, म्हणजे त्यांच्या इथे ही रोपं चांगली वाढतील. आपल्याकडच्या कुंड्यांमध्ये यांचा प्रवास इथपर्यंतच होता. मग नंतर आणखी एक मोठी बाटली कट करून घेतली. सर्दी असली तर काय झालं, आमरसाला मात्र सुट्टी नाही. हा आमरस स्वतःच बनवला, परंतु खाल्ल्यानंतर मात्र आमरस बिलकुलच चांगला नव्हता असं म्हटलं. पण मी स्वतःच बनवला असल्यामुळे दोष कसा घेणार. तर यावर्षी आंबेच चांगले आले नाहीत, हो की नाही, असं म्हणून सगळा दोष त्या आंब्यांवर टाकून मी रिकामी झाली. एवढ्या कडक उन्हाळ्यामध्ये आपल्याला सर्दी कशी होऊ शकते याचं कारण मला कळलं. 2 दिवसा अलीकडे आपण एक कूलर विकत आणला आणि हा पीस थोडासा डिफेक्टिव्ह निघाला, म्हणून पुन्हा रिटर्न करून याहीपेक्षा मोठं घेऊन आलो आणि त्यामुळेच आपल्याला सर्दी झाली. चला मंडळी, तुम्ही माझ्या या ज्वेलरीच्या सेटला खूप छान प्रतिसाद दिला, त्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप आभार. नवीन सरप्राईज वाट बघते. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.